रामकृष्ण हरी. तुकाराम महाराज गाथा अभंग आणि भावार्थ. अभंग 255. पंडित वाचक जरी झाला पुरता तरी कृष्ण कथा ऐके भावे. क्षीरतुपा साकरे झाली या भेटी तैसी पडे मिठी गोडपणे. जाणोनिया लाभ घेई हा पदरी गोड गोडावरी सेवी बापा. जाणीवेचे मूळ उपडोनी खोड जरी तुझ चाड आहे तुझी. नाना परिमळ द्रव्य उपचार अंगी उटी सार चंदनाची. जेविलिया वीन शून्य ते शृंगार तैसी गोडी हरे कथे विन. ज्या कारणे वेदश्रुती ही पुराणे तेची विठ्ठल नाने तिष्ठे कथे. तुका म्हणे एर दगडाची पेवे खळखळ आघवे मूळ तेथे. अभंगाचा अर्थ असा आहे की मनुष्य जरी मोठा वाचक व पंडित झाला तरी त्याला भक्तीने कृष्ण कथा ऐकावीच लागते. याचे हे करणे म्हणजे दूध तूप साखर यांच्या भेटीमधील गोडीप्रमाणेच होय. हे समजून तू ज्ञानाचा व भक्तीचा हा लाभ पदरात घे. गोडावर गोड पदार्थांचे सेवन कर. आणि तुला जरी काही चाड असेल तर तू अहम मान्यतेची जाणीव खुडून टाक. नाना प्रकारची सुवासिक द्रव्य जरी अंगाला लावली किंवा चंदनाची उटी प्रामुख्याने अंगाला फासली तरी ती हरिकथेशिवाय व्यर्थच मानावी लागेल. वरवरचा शृंगार जरी झाला असला तरी जेवणाने पोट भरल्याशिवाय जसे व्यर्थ तसेच हरिकथेशिवाय सर्वच फुकट आहे. ज्याच्या नावाने ही सर्व पुराणे खरी आहेत, श्रुती म्हणजे वेद खरे आहेत, तेच विठ्ठलरूपी नाणे कथा कीर्तनात स्थिर उभे असते. तेव्हा तुकाराम महाराज म्हणतात, इतर सर्व मग नुसती दगडाचीच पेवे असतात आणि नुसतीच खळखळ वरवरची तेथे असते. पण सर्व मूळ एका त्या विठ्ठलातच असते. पांडुरंग पांडुरंग.